फ्रेंड्स, माझ्या दिवसाची सुरुवात अशा प्रकारे होते. एक अलार्म वाजतो आणि अलार्म वाजला म्हणजे वाजला की मला उठायलाच पाहिजे. सगळ्यांची सुरुवात अशीच होत असेल मे बी, पण मला माहीत नाही. माझं तर रुटीन असंच आहे. उठल्यानंतर फर्स्ट मला चहा बनवायला लागतो आळस घालवण्यासाठी. याच्या अगोदर फिट राहण्यासाठी मी सगळ्यात अगोदर योगा क्लास जॉईन केला होता. योगा क्लास झाल्यानंतर मग ब्रेकफास्ट वगैरे आणि तिथून पुढे माझी खूप मस्त स्लोली अशी लाईफ चालू असायची. माझं वर्क रुटीन हे एकदम छान, एकदम प्रॉपर मी मेंटेन ठेवलं होतं. पण जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये सेकंड बेबी आलं, त्यानंतर मी सगळं काही हळूहळू त्याच्यामध्ये गुंतून गेली आणि माझा वर्कलोडसुद्धा जास्त असल्यामुळे आता मला ते प्रॉपर मेंटेन करायला होत नाही. तरीसुद्धा मी खूप सारं असं जपण्याचा प्रयत्न करते. बदाम खाल्ल्यानंतर एक ग्लासभर पाणी पिऊन जरासा विचार करत बसते. काय करायचं आहे, शांतता थोडी तरी मनाला पाहिजेच ना. त्यासाठी थोडा वेळ का होईना स्वतःसाठी काढते. हे बदाम रोगन तेल आहे, याने मी रात्री झोपण्यापूर्वी रोज मालिश करायचे. आता माझं थोडं स्किप होतं, तर कधीतरी स्किन ड्राय होऊ नये म्हणून खूप चांगलं आहे. याने स्किन चमक ग्लो येतो आणि छान शाईन करते. कानाच्या मागील भाग जिथं आपण कधीच हात लावत नाही तिथेसुद्धा छान मसाज करून घ्यायची. मस्त असं वाटतं, फ्रेश फील होतं. आणि आपली जर झोप वगैरे होत नसेल, विटॅमिन ई आहे याच्यामध्ये, तर हे खूप इम्प्रूव्ह करतं स्किनला. त्यामुळे मी आधी याने मसाज देऊन घेतला आणि पुन्हा नंतर नव्याने माझ्या कामाला सुरुवात केली. सगळ्यात आधी तर मग घर जेवढं होतं लादी वगैरे क्लीन करायचं ते करून घेतलं. आर्यनसाठी अंडी उकडून घेतली, कारण त्या नाश्त्यामध्ये आज अंडी खाणार होता. त्यानंतर आज बनवली आहे टिफिनमध्ये टोमॅटोची भाजी, चपाती आणि मस्तपैकी काकडी, खजूर हे सगळं तर मी टिफिनमध्ये घेऊन जाते. जेवताना असं वाटतं कधी कधी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा, बट नाही होत शेअर करायला. सो त्यासाठी सॉरी. देवबाप्पाला सांगून मी घराच्या बाहेर निघाली. कधीच मी न सांगता घराबाहेर पडत नाही. देवबाप्पाला सांगूनच घराबाहेर निघते. आणि आज ऊन होतं म्हणून असा कॉटनचा अम्ब्रेला ड्रेस वेअर केला असं मी सांगते. त्यानंतर काय, माझ्या प्रवासाला लागले. आज पण माझा प्रवास रिक्षाने झाला. बस काही मला वेळेवर भेटलीच नाही. मग तिथून पुढे चालत वॉकिंगसुद्धा होते, ऊनसुद्धा थोडंसं मिळतं सकाळी सकाळी. दोन्ही गोष्टी एकदम नॅचरल पद्धतीने होऊन जातात. आफ्टर ड्युटी आता वाजले आहेत 5:50, जेणे की माझी ड्युटी फक्त 9 ते 5 असते. पण वेळेवर काय आम्ही सुटतच नाही. त्यातल्या त्यात आज बऱ्यापैकी वेळेवर सुटले बरं का. समाधान आहे त्यातसुद्धा. आज तरी वेळेवर सुटले. याचं पुढे काय, आर्यनला घ्यायचं असतं शाळेतून, म्हणून घाई मिळेल त्या गोष्टीमध्ये समाधान मानायचं. मिळेल ती गोष्ट, बस भेटू दे, ऑटो मिळू दे. आर्यन माझ्या पुढे खूप पुढे चालत होता. रेसच लावली ती जणू काय. आणि दोघांना घेऊन आले. काय झालं, रागवली तू? सेम टाईम झाला आर्यन आपल्याला, हा ना, कालच्या सारखाच सेम टाईम झाला. गुड इव्हनिंग. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आत्ताच आली मी जॉबवरून. आत्ता काय चहा आणि दिवाबत्ती करायची आहे. त्यानंतर पुन्हा भेटूया. स्टे ट्यून. फ्रेश वाटतं. देवपूजा केल्यानंतर मन प्रसन्न वाटतं. मी सुद्धा रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा हे लावते बरं का थोडा वेळ. खूप शांतता देऊन जाते हे. तर आम्ही घेतलाय चहा प्यायला. आर्यन, आद्या दोघंही मस्तपैकी चहा एन्जॉय करत आम्ही त्याला विचारले शाळेचा दिवस कसा गेला. हाच वेळ आहे जो मुलांसोबत गप्पा मारायला मिळतो. अदरवाईज वेळच नसतो. सगळा वेळ हा कामामध्येच जातो. तर या टाईममध्ये जे काय असेल ते मुलांसोबत एन्जॉय. तर गाईस, आता आपण परत भेटतोय चहा आणि दिवाबत्ती झाल्यानंतर. तर ही साडी मी पूजेच्या लग्नामध्ये नेसणार आहे. तर म्हटलं घालून बघूया. तर कसं आहे, वर्क वगैरे केलेलं ब्लाऊज आणि साडी पूर्ण फुल लुक क्रिएट केल्यावर बघूया आता कशी दिसते. स्टे ट्यून. भरपूर झाला. आता किचन वाट बघते. कारण का, वेळेवर खायलासुद्धा पाहिजे ना. सगळ्यांचंच मॉर्निंग ड्युटी आहे. सगळ्यांना टिफिन पण मिळायला पाहिजे उद्या. प्लस मलासुद्धा जॉबला जायचं आहे. मग काय, पटकन असं जेवण बनवायला घेतलं. वेळ कसा जातो ना कळतच नाही. असं वाटतं ना मी घड्याळाच्या तालावरच चालते जसं काही.
काहीच कळत नाही. देवाने सगळ्यांना 24 तास दिले, समान दिले. बरं, असं नाही आहे की भेदभाव केला आहे. तसं असतं तर कसं झालं असतं ना? विचार तरी केला आहे का तुम्ही? तर इथे मी आज बटाट्याची भाजी बनवते, रस्सा भाजी बनवते आणि थोडासा भात पण लावणार आहे आणि चपाती. रोज कंटाळा येतो, काय करायचं काय करायचं. मग काय, स्वतःचं डोकं लावायचं आणि झटपट असा पटकन स्वयंपाक करून घ्यायचा. कारण 2 लहान मुलं पण आहे ना, त्यांना पण भूक लागते. आणि चहा वगैरे झाल्यानंतर थोडाच वेळ, त्यानंतर ही ना नाटकं करायला लागले. चपाती करायची असतात तिला. पुढे तुम्ही बघालच चपाती करायला शिकली. बघू शकतो. आद्या बनवती चपाती. हां, चपाती बनवते ना आद्या तू? हाईट पुरते का? हाईट पुरते का चपाती बनवायला? ती आद्या तर खरंच चपाती करते आद्या. चांगली लाटली आद्याने चपाती. आता आद्याची रोटी मी खाणार आहे. कोण खाणार? तूच खाणार आहे? मम्माला नाही देणार? देणार ना मम्माला? तुझीच मम्मा आहे. नाही, आर्यनची मम्मा नाही. आद्याची रोटी गोल गोल. बस, दे दे माझ्याकडं. आता बस झाली चपात्या, एवढीच आता बस झाली. हे बघ आता तुझी चपाती. कधी ना असं वाटतं मुली ना जन्मापासूनच मॅच्युअर असतात वाटतं. आता किती लहान आहे ही, पण बघून बघून का होईना चपाती करायला शिकली बरं का. स्वतःच चपाती एवढीशी का होईना नैवेद्यासारखी गोल गोल बनवली आणि मला खूप आनंद वाटला. म्हणून मी चपाती तिची भाजलीसुद्धा आणि स्वतः खाल्लीसुद्धा. त्याचं शूट नाही घेतलं कारण एवढा वेळच नव्हता. त्यानंतर भांडी वगैरे सगळी निघाली, क्लीन केली मस्तपैकी. किचन ओटा, गॅस सगळं काही क्लीन झालं. ताई आणि भाऊ आमचे गेले होते पंढरपूरला आणि तिथून छान असा प्रसाद घेऊन आले. दरवर्षी जातात ते वारीमध्ये. प्रसाद खाऊया, त्यानंतर ब्रश करूया. मस्त आहे बरं का प्रसाद, छान आहे. थँक्यू सो मच ताई. आणि आता किती वाजले बघा, 10:30 वाजले. आता मला ब्लॉग एडिट करायचा आहे आणि तुमच्यापर्यंत तो उद्या सकाळी येईल आणि इन्स्टाला आय थिंक संध्याकाळी 6 वाजता असा येईल किंवा 6 नंतरसुद्धा अपलोड होईल. बाय, गुड नाईट.